सुधीर तांबे यांचा जन्म 17 जानेवारी 1955 साली महाराष्ट्रातील संगमनेरमध्ये शेतकरी कुटुंबात झाला. गुणवत्तेच्या बळावर बीजे मेडिकलमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. MS ची पदवी घेऊन संगमनेरमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. गोरगरीब, अपंग, ग्रामीण नागरिकांसाठी अविश्रांत सेवाभावी पद्धतीनं आरोग्य सेवा त्यांनी दिली. आरोग्य सेवेबरोबरच समाजातील उपेक्षित घटक, दिव्यांग, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी संग्राम मूकबधिर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम उभारलं. आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जय हिंद आश्रमशाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. SMBT सेवाभावी ट्रस्ट, अमृत वाहिनी शिक्षण संस्था, सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज या संस्थांवर प्रमुख विश्वस्त म्हणून ते काम पाहत आहेत. गोरगरीब आदिवासी नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सुपर स्पेशालिटी अद्ययावत हॉस्पिटल सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर काम केलं. शिक्षकांचे प्रश्न, विनाअनुदानित शाळा, डॉक्टर, इंजिनियर, पदवीधर, बेरोजगार यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं अभ्यासपूर्ण मांडणीतून त्यांनी पाठपुरावा केला. तेव्हा 18,000 रुपये मिनिमम वेजेसप्रमाणे दिलं पाहिजे. तेव्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 18,000 द्यावं आणि शिक्षण सेवक जे आहेत त्यांना 25,000पासून सुरुवात करावी अशी माझी मागणी आहे. सारखं झारखंड, राजस्थान या छोट्या छोट्या राज्यांनी ही जुनी पेन्शन योजना पुन्हा प्रस्थापित केली आहे. आणि माननीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे की आपण देखील जर ही छोटी राज्य करू शकत असतील तर आपणही ही योजना पुन्हा जुनी पेन्शन योजना आपल्या राज्यात सुरू करायला. याशिवाय बालकुमार साहित्य संमेलनासह विविध संमेलनाचे आयोजन, राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा, वाचन ग्रुप, ग्रंथालय चळवळीत देखील ते सक्रिय असतात. समाजातील तळागाळातील गरजू लोकांसाठी त्यांनी केलेलं कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरतंय. त्यांच्या पुढील कार्यास चादवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अनेक शुभेच्छा.